हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत EVS क्लास 1 युनिट नंबर 2 लेसन नंबर 2 केअर ऑफ द बॉडी. केअर ऑफ द बॉडी म्हणजेच काय? शरीराची काळजी. शरीराची काळजी. केअर म्हणजेच काळजी. बॉडी म्हणजे शरीर. शरीराची काळजी घ्यायची आहे. Taking care of the body means keeping it fit and healthy. Taking care of the body. शरीराची काळजी घेणे म्हणजेच keeping it fit and healthy. शरीराला काही ठेवायचंय मग तिथं फिट म्हणजेच काय? तंदुरुस्त. हेल्दी म्हणजेच काय? निरोगी. Our body needs exercise as well as rest. आपली बॉडी जर हेल्दी राहायची असेल किंवा फिट राहायची असेल तर आपल्या बॉडीला कशाची गरज आहे? एक्सरसाइजची गरज आहे. ॲज वेल ॲज एक्सरसाइज सोबत आपल्याला आरामाची सुद्धा गरज आहे. रेस्ट म्हणजेच काय? आराम किंवा विश्राम. एक्सरसाइज व्यायामासोबत आपल्याला विश्रांतीची सुद्धा गरज आहे. हेल्थ इज वेल्थ. हेल्थ इज वेल्थ म्हणजेच काय? आरोग्य हीच धनसंपत्ती आहे. आरोग्य चांगलं असेल तरच आपलं शरीर चांगलं राहणार आहे. हाऊ कॅन वी कीप अवर बॉडी फिट अँड हेल्दी? मग हेल्थ इज वेल्थ हे तर कळालं, पण आपलं बॉडी फिट अँड हेल्दी ठेवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे? तर येथे पिक्चरमध्ये दाखवण्यात आलेलं आहे. पहा, एक मुलगा काय करतो आहे? एक्सरसाइज करतो आहे. एकटा काय करतो आहे? बेंड डाऊन करतोय. एकटा मेडिटेशन करतोय. एकटी काय करत आहे? हॉप करत आहे, म्हणजे स्किपिंग करत आहे. दोरीवरच्या उड्या मारत आहे. एकटी सूर्यनमस्कार करत आहे. एकटा रनिंग करत आहे. तर अशा प्रकारे डिफरंट चाइल्ड जे आहेत, चिल्ड्रन्स आहेत, ते काय करत आहेत? एक्सरसाइज करत आहेत. तर काय काय करावं लागणार आहे? पहा, आपली बॉडी फिट अँड हेल्दी ठेवण्यासाठी फर्स्ट वन देण्यात आलेला आहे. We should take advocate exercise. We should take advocate exercise. Take म्हणजेच घेणे, advocate म्हणजेच पुरेसे म्हणजे आपल्या शरीराला जेवढं गरज आहे तेवढंच, त्यालाच काय म्हणलेलं आहे? advocate. एक्सरसाइज म्हणजेच व्यायाम. आपल्या शरीराला थोडंसं एक्सरसाइज देणं इथं गरजेचं आहे. कुठले एक्सरसाइज करू शकतो आपण? रन, जम्प, स्किप, डान्स अँड हॉप एव्हरी डे इन द फ्रेश ओपन एअर. रन म्हणजेच पळणे. जम्प म्हणजेच उड्या मारणे. स्किप म्हणजेच दोरीवरच्या उड्या. डान्स म्हणजे माहित आहे आपल्याला, नाच करणे किंवा नृत्य. अँड होप म्हणजेच काय? लंगडी. एव्हरी डे दररोज इन द फ्रेश ओपन एअर. हे कुठं करायचं आहे आपल्याला एक्सरसाइज? ओपन फ्रेश एअर मध्ये. कुठं? ओपन जागेमध्ये, ग्राउंड मध्ये आपल्याला हे काय करायचे आहेत? एक्सरसाइज करायचे आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे प्ले आउटडोर गेम्स एव्हरी डे. दररोज बाहेरच्या मैदानी खेळ खेळा असं म्हटलेलं आहे. प्ले आउटडोर गेम्स एव्हरी डे. दररोज मैदानी खेळ खेळा असं म्हणण्यात आलेलं आहे. आउटडोर गेम्स कीप्स अस फिट. दे मेक्स अस अलर्ट. आउटडोर गेम, बाहेरच्या खेळामुळे, मैदानी खेळामुळे आपण काय राहणार आहोत? इथं तंदुरुस्त राहणार आहोत, फिट राहणार आहोत. दे मेक्स अस अलर्ट. आणि त्या खेळामुळं, त्या आउटडोर गेम्समुळं आपण काय होऊ शकतो? इथे एकदम दक्षता आपल्यामध्ये काय येणार आहे? अलर्टनेस क्रिएट होणार आहे. लगेच चाणाक्षपणा म्हणजेच काय? अलर्टनेस तिथं क्रिएट होणार आहे. डू नॉट प्ले इमिडिएटली आफ्टर हॅव्हिंग मील्स. तर डू नॉट प्ले, लगेचच खेळू नका. डू नॉट प्ले इमिडिएटली म्हणजेच लगेच. आफ्टर म्हणजे नंतर ना. हॅव्हिंग मील्स जेवणानंतर ना लगेच खेळायला जाऊ नका. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे ऑलवेज ब्रीथ थ्रू द नोज. ब्रीदिंग म्हणजेच काय? श्वास घेणे. ब्रीदिंग म्हणजेच काय? श्वास घेणे. ऑलवेज नेहमी. ब्रीद म्हणजे श्वास घेणे. इन थ्रू म्हणजेच मार्फत. नोज नाकामार्फतच काय घ्यायचं आहे आपल्याला? श्वास घ्यायचा आहे. नाकामार्फतच काय घ्यायचं आहे आपल्याला? श्वास घ्यायचा आहे. आणि श्वास सोडायचा आहे, त्यालाच ब्रीद असं म्हणतात. नेव्हर ब्रीथ इन थ्रू द माउथ. कधीही तोंडाद्वारे. माउथ म्हणजेच काय? तोंडाद्वारे आपल्याला श्वासोश्वास घ्यायचा नाही. श्वास घ्यायचा आणि श्वास सोडायचं नाही. कशामार्फत?
तोंडामार्फत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे ऑलवेज सीट विथ युअर बॅक स्ट्रेट. पाठ कसं ठेवायचं आपल्याला, सरळ एकदम स्ट्रेट ठेवायचं आहे, सरळ ठेवायचं आहे. बॅक म्हणजेच काय, पाठ. जो आपला पाठ असतो ना पाठीमागचा, त्याला बॅक असं म्हणतात. बसताना कसं बसायचं आहे आपल्याला, एकदम स्ट्रेट बसायचं आहे, बेंड व्हायचं नाहीये, वाकायचं नाहीये. डू नॉट बेंड अँड स्टूप वाईल द रीडिंग अँड रायटिंग. कधीही बेंड होऊ नका. बेंड म्हणजेच काय, वाकू नका किंवा वाकून बसू नका. कधी रीड करत असाल किंवा लिहित असाल, रायटिंग करत असाल तर वाकून किंवा स्टूप होऊन बसू नका. कसं बसायचं आहे आपल्याला, एकदम स्ट्रेट बसा असं सांगण्यात आलेलं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे स्टँड स्ट्रेट. सरळ उभारा म्हणलेलं आहे. उभारायचं सुद्धा कसं आहे, वाकून बेंड होऊन उभारायचं नाहीये. कसं उभारायचं आहे, एकदम स्ट्रेट उभारायचं आहे. वॉक अपराईट. चालत असताना सुद्धा कसं चालायचं आहे, एकदम ताट चालायचं आहे. कसं चालायचं आहे, स्ट्रेट चालायचं आहे. These things also keep our body fit. या गोष्टींमुळे सुद्धा काय होणार आहे, आपली बॉडी काय राहणार आहे, एकदम फिट राहणार आहे, तंदुरुस्त राहणार आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे सिक्स्थ वन गो टू द पार्क्स अँड गार्डन मोर ऑफ्टन टू ब्रीथ इन फ्रेश एअर. तर इथे काय म्हणलेलं आहे, पार्क्सला किंवा गार्डन्सला जावा म्हणलेलं आहे. कशासाठी, फ्रेश एअर ब्रीदिंग करण्यासाठी. ब्रीथ म्हणजेच काय, श्वास घेण्यासाठी. ओपन ग्राउंडमध्ये श्वास घेतल्यामुळे काय होणार आहे, आपल्याला एकदम फ्रेश एअर तिथं भेटणार आहे. त्यामुळे आपलं बॉडी काय राहणार आहे, फिट अँड हेल्दी राहणार आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे रन शॉर्ट डिस्टन्स रेसेस, प्ले ग्रुप गेम्स. तर शॉर्ट डिस्टन्स रेसेस लावायचे आहेत मुलांमध्ये आणि ते काय करायचं आहे, खेळायचं आहे. आणि मुलांमध्ये ग्रुप्स करून गेम्स खेळायला लावायचे आहेत. त्यामुळे बॉडी काय राहणार आहे, फिट अँड हेल्दी. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे एट्थ वन आफ्टर मेनी ॲक्टिव्हिटीज. दिवसभरातून एक्सरसाइज, आउटडोर गेम्स, ब्रीदिंग, रीडिंग रायटिंग करत असताना स्ट्रेट चालणं, गार्डनमध्ये जाऊन फ्रेश एअर ब्रीदिंग करणं, वेगवेगळे गेम्स खेळणं. या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमुळं, ह्या ॲक्टिव्हिटीज आपण कधी करतो, ड्युरिंग द डे. आफ्टर मेनी ॲक्टिव्हिटीज ड्युरिंग द डे. दिवसभरातून आपण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज केलं, वेगवेगळ्या कृती केलं. द बॉडी नीड्स रेस्ट ॲट द नाईट. तर रात्री आपल्या बॉडीला, आपल्या शरीराला काय असते, आरामाची गरज असते, विश्रांतीची गरज असते. रेस्ट म्हणजेच काय, विश्रांती. आपल्या शरीराला रात्री विश्रांतीची गरज असते. वी शुड गो टू बेड अर्ली. मग रात्री आपल्याला काय करायचं आहे, लवकरच झोपून जायचं आहे. काय करायचं आहे, लवकरच झोपून जायचं आहे. अँड गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. वी शुड गो टू द बेड अर्ली. रात्री लवकर झोपणे आणि सकाळी लवकरात लवकर उठणे. काय करायचं आहे, सकाळी लवकरात लवकर उठायचं आहे. वेन वी स्लीप. जेव्हा आपण झोपलेलो असतो, आवर बॉडी गेट्स कम्प्लीट रेस्ट. जेव्हा आपण झोपेत असतो, आपली बॉडी पूर्ण रेस्टमध्ये गेलेली असते, विश्रांतीमध्ये आलेली असते, आरामात आलेली असते. त्यामुळं आपल्या बॉडीला फुल रेस्ट झोपेत भेटतो. वी रिमेन फ्रेश अँड एनर्जेटिक थ्रू आउट द फॉलोइंग डे. त्या रात्रीच्या झोपेमुळं आपल्या बॉडीला पूर्णपणे विश्रांती भेटलेली असते आणि दुसऱ्या दिवशी लगेचच आपल्याला काय भेटतं, आपल्याला कसं वाटतं, फ्रेश वाटतं. झोप झाल्यामुळं काय वाटतं, आपल्याला एकदम फ्रेश वाटतं आणि आपण एनर्जेटिक फील करतो. काय फील करतो, एनर्जेटिक. एनर्जेटिक म्हणजेच काय, आपल्याला काय आलेलं असते, शक्ती आलेली असते. रिमेंबर म्हणजेच आठवणीत ठेवा. द थिंग्स दॅट कीप अस फिट अँड हेल्दी. अशा काही गोष्टी आहेत, अशा काही थिंग्स आहेत जी आपल्या बॉडीला काय करते, फिट अँड हेल्दी ठेवते. काय ठेवते, फिट अँड हेल्दी ठेवते. पाहून घेऊया. रेग्युलर एक्सरसाइज म्हणजेच दररोज व्यायाम करणे. आउटडोर गेम्स मैदानी खेळ. गुड पोश्चर. गुड पोश्चर म्हणजे शरीराची ठेवण. स्ट्रेट बसणे, स्ट्रेट चालणे, वर पाहून चालणे, या सगळ्या गोष्टींना गुड पोश्चर म्हणलेलं आहे. ब्रीदिंग थ्रू द नोज. नाकाद्वारे श्वास घेणे. अँड साऊंड स्लीप ॲट द नाईट. रात्री लवकरात लवकर झोपी जाणे. या सगळ्या गोष्टींमुळे आपली बॉडी कशी राहणार आहे, फिट अँड हेल्दी राहणार आहे. अ फिट अँड हेल्दी बॉडी कीप्स ऑलवेज हॅपी. या फिट अँड हेल्दी बॉडीमुळे आपण ऑलवेज काय राहतो, हॅप्पी फील करतो
आनंदी फील करतो. दॅट आफ्टर एक्सरसाइज देण्यात आलेला आहे. आन्सर ओरली, तोंडी उत्तरे द्या असं म्हणण्यात आलेलं आहे. फर्स्ट वन आहे विच गेम्स डू यू लाईक. तुम्हाला कोणते गेम्स, कोणकोणते खेळ आवडतात येथे सांगा असं म्हणलेलं आहे. आन्सर मे बी कुठलं पण येऊ शकेल पॉसिबल आन्सर. तर मी इथं पॉसिबल आन्सर्स दिलेले आहे. हॉप, हाईड अँड सीक. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन आहे टेल द नेम्स ऑफ गेम्स यू प्ले ॲट होम. घरामध्ये तुम्ही कोणकोणते गेम्स खेळता त्यांची नावे सांगा असं म्हणण्यात आलेले आहे. चेस, कॅरम, चेस, कॅरम. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन आहे टेल द नेम्स ऑफ द गेम्स यू प्ले इन द स्कूल. स्कूलमध्ये तुम्ही कोणकोणते गेम्स खेळता त्यांची नावे ते सांगा म्हणण्यात आलेलं आहे. तर क्रिकेट, फुटबॉल, क्रिकेट, फुटबॉल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे नेम द गार्डन और पार्क यू ऑफ्टन विजिट युअर पेरेंट्स. तुम्ही तुमच्या पेरेंट्स सोबत कुठल्या पार्कला किंवा कुठल्या गार्डनला भेट देता त्या गार्डनचं किंवा त्या पार्कचं नाव इथं सांगा असं म्हणण्यात आलेलं आहे. तुमच्या आजूबाजूला तुमच्या सराउंडिंगला कुठले गार्डन्स आहेत किंवा कुठले पार्क्स आहेत त्यांची नावे तिथे तुम्ही सांगू शकता. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन आहे पुट द करेक्ट मार्क फॉर द करेक्ट सेंटेन्स अँड क्रॉस फॉर द इनकरेक्ट सेंटेन्स. फर्स्ट वन आहे स्लीपिंग ॲट नाईट मेक्स अस लेझी. रात्री झोपल्यामुळे आपण लेझी बनतो का, आळशी बनतो का? तर नाही. रात्री झोप झाल्यामुळे आपल्याला दुसऱ्या दिवशी फ्रेश फील होतं, एनर्जेटिक वाटतं आपल्याला. तर सेंटेन्स आहे रॉंग, इनकरेक्ट सेंटेन्स आहे. तर इथं क्रॉस मार्क दिलेलं आहे. तर सेकंड वन आहे वी शुड ऑलवेज सीट स्ट्रेट. तर बसत असताना आपण कसं बसायचं आहे? सीट, सीट म्हणजेच बसणे. कसं बसायचं आहे? स्ट्रेट बसायचं आहे का बेंट होऊन बसायचं आहे, वाकून बसायचं आहे? तर आपल्याला कसं बसायचं आहे? स्ट्रेट बसायचं आहे. तर सेंटेन्स आहे करेक्ट, तर करेक्ट मार्क इथं देण्यात येईल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे वी शुड डू रेग्युलर एक्सरसाइज. तर आपल्याला इथं रेग्युलर एक्सरसाइज करा असं म्हटलेलं आहे. तर सेंटेन्स आहे करेक्ट, तर करेक्ट मार्क येईल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे इट इज गुड टू एक्सरसाइज इमिडिएटली आफ्टर द मील्स. जेवल्याबरोबर, जेवल्यानंतर लगेच खेळायला जाणं किंवा एक्सरसाइज करणं हे गुड आहे का, हे चांगलं आहे का? तर नाही. इट इज गुड टू एक्सरसाइज हे चांगलं आहे असं म्हटलेलं आहे या सेंटेन्समध्ये. तर हा सेंटेन्स आहे इनकरेक्ट. हा सेंटेन्स काय आहे? इनकरेक्ट. तर इथे आपण क्रॉस मार्क देऊया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे गुड पोश्चर्स मेक यू सी. शरीराची ठेवण चांगली ठेवली, स्ट्रेट बसलो, स्ट्रेट चाललो, त्यालाच गुड पोश्चर असं म्हणतात. गुड पोश्चर मेक्स यू सिक. तर गुड पोश्चरमुळं आपण आजारी पडतो का? तर नाही. गुड पोश्चरमुळं आपली बॉडी काय राहणार आहे? फिट अँड हेल्दी राहणार आहे. काय राहणार आहे? फिट अँड हेल्दी राहणार आहे. तर सेंटेन्स आहे इनकरेक्ट. तर इथे आपण क्रॉस मार्क देऊया. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 2 केअर ऑफ द बॉडी हा लेसन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.